जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपण रहिमबाद तालुका सिल्लोड या ठिकाणी भाऊसाहेब उबाळे यांच्या खरबुजाच्या शेतामध्ये आलो आहोत। हा तुम्ही बघू शकता पूर्ण एक एकरचा त्यांचा खरबुजाचा प्लॉट आहे। नवीनच शेतकरी असल्यामुळे यांना थोडंफार नियोजनाचा खूप मोठ्या प्रमाणात अभाव होता। यांनी आतापर्यंत याच्यामध्ये क्रॉप कव्हर टाकलेलं होतं। क्रॉप कव्हर काढून त्यांना 10 दिवस झाले। त्यांना माहितीच नव्हतं की आपण क्रॉप कव्हर काढल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये मधमाशीचं ट्रॅप बसवावं लागेल, आपल्याला मधमाशीच्या पेट्यावर लावावं लागेल। कारण की ह्या वेलवर्गीय पिकामध्ये यांच्यात नरकळी आणि मादीकळी वेगवेगळी असते आणि पोलन होण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मधमाशीची गरज असते। या ठिकाणी यांनी आज आपल्याकडे समस्या घेऊन आले होते की बा आमच्या अशा फळांची गळ होती। तर ह्या फळांची मुख्य गळ होण्याचं कारण याचे यांच्या शेतामध्ये मधमाशी नसल्यामुळं अशा फळ बनवून त्याची गळ होती। कारण की ज्या ठिकाणी नरकाळाचं पावडर जर पोलन जर व्यवस्थित न झाल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला फळे या साईडला होऊन गळून जातात। थोड्याफार प्रमाणात मधमाशी होती तर अशी फळंसुद्धा या ठिकाणी बनलेले अत्यंत खूप छान प्लॉट, यांचं खूप चांगलं नियोजन झालेलं आहे। पण फक्त मधमाशीचा इथं प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो। प्रादुर्भाव म्हणजे इथं मधमाशीच नाही आहे, त्यासाठी तुम्हाला मधमाशीच्या पेट्या लावणं खूप काही गरजेचं आहे। सोबतच शेतकरी बंधूंनो, परागीकरण होण्यासाठी आपल्याला कॅल्शियम बोरॉनची यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फवारणी घेणं गरजेचं आहे। यांना लागवडीनंतर आपण 3 फवारण्या दिलेल्या शेतकरी बंधूंनो। सुरुवातीला यांना आपण कॅराथियन गोल्ड आणि त्याच्यामध्ये इंडेक्स नावाचं बुरशीनाशक दोन्ही एकत्र दिलं होतं। त्याच्यानंतरची दुसरी फवारणी कोप्रोफिक्स आणि किटाजिन एकत्र दिलं होतं। त्यासोबत त्यांना त्याच्यामध्ये इसाबियन दिलं होतं। आता सध्याच्या घडीला यांना आपण रोको आणि त्याच्यामध्ये कुमानिल सिंजेंटाचं याचं एकत्रित कॉम्बिनेशन झालेलं आहे। त्यासोबतच शेतकरी बंधूंनो, कॅल्शियम बोरॉनची पण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरज असते। वेलवर्गीय पीक असल्यामुळे याच्यामध्ये मुख्यत्वे डावणी असेल, भुरी असेल आणि अँथ्रॅक्लोज असेल आणि जीवाणूजन्य करपा असेल, या बुरशींचं नियंत्रण करणं खूप काही गरजेचं असतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोड्याफार प्रमाणात डावणी आलेलं आहे। कारण की केव्हा केव्हा फवारणीचं शेतकऱ्यांचंही नियोजन चुकतं, कारण की वेळीच फवारणी न झाल्यामुळं थोडाफार बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो। पण यांचं अतिशय चांगलं नियोजन आहे, कारण की खूप काही नैसर्गिक वातावरणासोबत लढा देऊन या ठिकाणी आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये प्लॉट डेव्हलप करणं खूप काही अवघड जातं। हा खूप चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप झालेला आहे। या ठिकाणी तुम्हाला फुलांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसते। तर सध्याच्या घडीला यांना आपण आज लगेच याच्यामध्ये यांना मधमाशीचे जे बॉक्स असेल ते बसवणं यांना गरजेचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर खरबूज वगैरे पीक करत असाल तर वेळीच पोलन होण्यासाठी तुम्हाला मधमाशीचं नियोजन करणं गरजेचं आहे। तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनो आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा। थँक्यू।